सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भातील मित्रांनो, राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाची जबरदस्त चपराक. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सर्वोच्च निकालाचे सगळ्यात मोठे सर्वे. मित्रांनो, राहुल नार्वेकर यांनी जो निकाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत दिला होता तो निकाल अखेर उलटला आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रकारची निकालाची याचिका दाखल केली होती त्या दृष्टीनं आता मात्र राज्याच्या वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य प्रचंड प्रमाणामध्ये मोठं झाल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरील सुनावणी, 40 अपात्र आमदारांची सुनावणी आणि एकंदरीत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका, या तीनही गांभीर्य विषयावरती सुप्रीम कोर्ट आता आपला सर्वोच्च निर्णय देणार आहे. या निर्णयापर्यंत पोहोचला असून ज्या निर्णयाने संबंध महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना देखील जबरदस्त धक्का आणि राहुल नार्वेकर यांच्या देखील निर्णयाला सर्वोच्च धक्का सर्वोच्च न्यायालय देणार आहे. असीम सरोदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील असणारे असीम सरोदे यांनी मात्र आता शिंदेगडाची झोप उडून देणारी 2 स्टेटमेंट केले आहेत. त्या 2 स्टेटमेंटनुसार येणाऱ्या 12 मार्च या दिवशी काय घडणार याबद्दल त्यांनी आपलं सगळ्यात मोठं खळबळजनक वक्तव्य केलंय. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये या 2 महत्वाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. आता निकाल देणं हे सुप्रीम कोर्टाला अनिवार्य ठरलंय आणि हा निकाल आता 100% येणार असून अजून कित्येक दिवस असा निकाल सुप्रीम कोर्ट पेंडिंग ठेवू शकणार नाही. त्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलंय की निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाचे 3ही निर्णय जे लोकशाहीला धरून नाहीत, त्यांनी एखाद्या पक्षाचा आपल्यावरती दबाव असणारा निर्णय दिलेला असल्याचं बोललं गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि इकडे एकनाथ शिंदे दोघांच्या पारड्यामध्ये हे दोन्ही निकाल दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. कोणीही उठेल, आमदारांना फोडेल आणि हा संपूर्ण पक्ष माझाच असं म्हणेल, याबद्दल राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पक्षांतर्गत बंदी कायदा आहे की नाही असा जबर सवाल त्यांनी विचारला आणि त्यानुसारच सुप्रीम कोर्टामध्ये या 2 शक्यता निर्माण होऊ शकतात असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार शिंदेगडाची झोप उडून देणारी बातमी आता अखेर समोर येते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का बसणार आहे. एकतर शिंदे सेनेच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही जाणार, उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह भेटणार किंवा शेवटच्या क्षणी सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण चिन्ह गोठवणार. या 2 महत्वाच्या शक्यतासह त्यांनी म्हटलंय धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं नाही तर उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांच्याद्वारा धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्याची सगळ्यात मोठी खेळी त्या ठिकाणी करू शकतात. आणि जर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर मात्र शिंदे सेनेला आगामी होणाऱ्या सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान खूप मोठा फटका बसू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने जेवढे निर्णय दिले ते सगळे निर्णय देखील सुप्रीम कोर्ट उलटवू शकतोय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील चौकशी लागू शकते. त्यानंतर 40 आमदारांना जरी आता अपात्र केलं तरी आता ते आमदार विद्यमान नाहीत. आता ही नवीन विधानसभा आहे. 40 आमदार जरी अपात्र झाले किंवा जरी कोणत्याही प्रकारचा निकाल अपात्र नाही झाले तर देखील त्या आमदारांवरती कोणताही प्रभाव पडत नाही. मात्र तिथे उद्धव ठाकरे यांचा विजय संबंध महाराष्ट्राला, देशाला समजून येईल की ठाकरेंनी लढा दिला आणि तो जिंकला. एकंदरीत मित्रांनो, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील धनुष्यबाणावरील लढाई कपिल सिब्बल, असीम सरोदे यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असून ही लढाई आम्हाला जिंकायचीच आहे आणि जिंकल्याशिवाय माघार नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इथे भाजपची तर झोप उडालीच आहे. दुसरीकडे शिंदेगडाच्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची झोप उडून 12 मार्च या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवीन घडतंय हे पाहण्यासाठी महाराष्ट्र आतुरतेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये
12 मार्च या दिवशी सगळ्यात अंतिम सुनावणी होऊन त्या सुनावणीकडे सबंध शिवसैनिकांचं लक्ष आहे. शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरे करण्यासाठी अतिशय असुसलेला आहे. त्यामुळे आगामी दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळ्या वळणावरती येऊन ठाकरेंना सत्तेमध्ये सामील होण्याचं आश्वासन भाजप देखील देऊ शकते आणि शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर देखील ढकलू शकते. आगामी दिवसात काय होतं ते बघावं लागेल. धन्यवाद.